नमस्कार मित्रांनो, पैसा हा वापरायचा कसा, तो वापरताना आपली आवक देखील बघावं लागते आणि तेच सरकारने बघितलं नाही। सरकारने आज सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेमधून कर्ज घ्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दस्तऐवज करता येत होते। 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तऐवज याच्या आधी ग्राह्य धरला जात होता। मात्र आता आजच्या न्यूजप्रमाणे हे सगळं बंद झालं आहे। तर काय नवीन नियम ते पण जाणणार आहोत। अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करायला मुळीच विसरत नका जा। बघा यापुढे काय होणार आहे, आता 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर इतिहास जमा होणार असल्याचं समजते। आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे। राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टॅम्प जारी केला जातील। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे। राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढवण्याचा हा निर्णय घेतल्याची माहिती आता समोर येत आहे। तसेच तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या 100-200 रुपयांचे स्टॅम्प केले जात होते याच्या आधी काही छोट्या मोठ्या कारणांसाठी, पण वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्र साठे खातेदारांचा खरेदी खत हक्क सोडण्यासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्चाची खैरात केली आणि आता तोच निधीची भर काढून घेण्यासाठी हे निर्णय घेतले जातात। त्यामुळे महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा आता समोर आली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे। त्यामुळे आता महसूल विभागासाठी आणि महसूल वाढण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत आणि त्यातलाच हा एक प्रयोग की हे जे काही पैसे ते कुठून वसूल करायचे। प्रतिज्ञापत्र असो, हक्क सोडपत्र असो, साठे खत असो, या सगळ्या गोष्टींसाठी फक्त 100-200 रुपयाचे स्टॅम्प आधी होते, पण आता डायरेक्टली 500 रुपयाचे स्टॅम्प। आणि म्हणून आता लाडक्या बहिणींना दिलेला पैसा तो वसूल होणार आहे लाडक्या भावांकडून, बरं का। लाडक्या बहिणींना दिलेला पैसा लाडक्या भावांकडून सरकार वसूल करते। एकंदरीत असं खाऊन काय हे सगळंच आता सारखं झालेलं आहे। म्हणूनच ह्या सरकारचा काही भरोसा नाही आहे, कधी देईल, एका हाताने देईल आणि एका हाताने वापस घेईल। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।